सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण दिवे पंचकृषी दिवे गावामध्ये आहोत। स्वर्गीय विंग कमांडर विजय कुमार ज्ञानोबा झेंडे यांचं काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं होतं। त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आज या जिल्हा प्राथमिक शाळा या ठिकाणी एक सुसज्ज असं सुंदर उद्यान त्यांनी 2 वर्षापूर्वी वृक्षारोपण केलं होतं आणि आज त्याचं रूपांतर चांगल्या वृक्षांच्या मध्ये होत आहे। जवळपास 6 ते 7 फुटांचे वृक्ष या ठिकाणी होतात। कुठेतरी आपल्या मुलाच्या किंवा जो अधिकारी होता वायुदलामध्ये त्याच्या आठवणी जाग्या राहाव्यात यासाठी त्यांच्या कुटुंबातर्फे हे उद्यान आज त्यांनी लोकांसाठी खुलं केलेलं आहे, शाळेसाठी खुलं केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी वायुदलातील काही अधिकारी आलेले आहेत। या पंचकृषीमधून वेगवेगळे जे अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारे जे अधिकारी ते आलेले होते आणि कुठेतरी या स्वर्गीय विंग कमांडर विजय कुमार ज्ञानोबा झेंडे यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। त्यांच्या आपल्या बरोबर त्याचे बंधू आहेत। काय सांगाल तुम्ही तुमच्या बंधूंच्या संदर्भात? हा जो कार्यक्रम केला आहे ते मला असं वाटतं की सगळ्या मुलांसाठी आहे, आमच्यासाठी नाहीये, मुलांसाठी आहे। हे एक प्रेरणा ठरेल की जसा तो पुरंदर तालुक्याचा पहिला वैमानिक होता, ह्याच्या पुढे आपण ह्या माध्यमातून अजून वैमानिक तयार करू, इन्स्पिरेशन राहील मुलांसाठी, हे माझं म्हणणं आहे। तुमच्या कुटुंबाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी जे शाळा ज्या पद्धतीने झाडांची निगा किंवा पाणी किंवा बाकीच्या गाव ग्रामस्थांची मदत, शाळेची मदत, त्या ज्या मुख्याध्यापिका आहेत, टीम आहे, त्यांनी सगळ्यांनी मदत खूप चांगली केली आहे। शाळेंची सगळे जी अधिकारी लोक आहेत त्यांचा खूप मोठा भाग आहे ह्याच्यामध्ये। त्यांनी आम्हाला परवानगी दिली हे चांगलं काम करण्यासाठी, त्यांचं पण भाग्य ह्यामध्ये आहे, कारण की त्यांनी ते सगळं त्याची व्यवस्था करणं, पाणी देणं आम्ही जर करत असो पण त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता। ओके, नक्कीच तुम्हाला या पंचकृषी बद्दल, या गावाबद्दल तुमच्या अभिमानास्पद गोष्ट आहे की कारण एक पुरंदरचा सुपुत्र पुरंदरच्या भूमीतून तयार झालेला कुठेतरी भारतीय वायुदलामध्ये जातो, कुठेतरी एक चांगलं नाव कमवलं, तुमच्या पंचकृषी तुमच्या कुटुंबाचं नाव कमवण्याचा प्रयत्न करतो। याबद्दल तुमच्या संवेदना काय आहे? नाही, हा जसं मी आधी बोललो की हा पुरंदर तालुक्यातला पहिला वैमानिक होता आणि कमी वयात तो गेला। दुःख सर्वांना आहे, पण त्याचबरोबर मला असं वाटतं ही प्रेरणा आहे ह्या आजच्या मुलांसाठी। पुरंदर तालुक्यातून अजून लोक वैमानिक बनतील हे असं मला वाटतं या कार्यक्रमात। ओके सर, धन्यवाद। आपल्या बरोबर या ठिकाणी स्वर्गीय विंग कमांडर विजय कुमार झेंडे यांच्या धर्मपत्नी आहेत। ताई नमस्कार, गावासाठी किंवा या लहान मुलांसाठी काय मेसेज देतात तुम्ही? त्यांनी अजून असंच शिकावं, सगळ्यांनी छान मोठं व्हावं शिक्षण घेऊन आणि असंच ऑफिसर वगैरे बनावं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये छान पुढे जावं असं मी सांगेन फक्त। अच्छा, या दिवेमधून ज्या गोष्टी घडल्यात, तुमचे जे स्वर्गीय पती आहेत स्वर्गीय विंग कमांडर विजय कुमार झेंडे यांच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये कुठेतरी काही एक अनपेक्षित पोकळी निर्माण झाली, ती पोकळी भरण्याचं काम कोणी केलं किंवा कोणी आधार देण्याचं काम केलं? नक्कीच सगळ्यांनीच मला आधार दिलाय, माझे सासू सासरे म्हणा किंवा आई वडील, भाऊ म्हणजे वहिनी, सगळ्यांनी, दीर वगैरे सगळ्यांनीच दिलाय। गावाने पण म्हणजे खूप हे केलंय, सपोर्ट केलाय। ओके, आपल्या बरोबर स्वर्गीय विंग कमांडर विजय कुमार ज्ञानोबा झेंडे यांच्या धर्मपत्नी वैष्णवी झेंडे होत्या। कुठेतरी आपला पती एक वायुसेनेमध्ये असतं की नाही, छोट्याशा आजारामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं, परंतु त्यांना शहीदाचा दर्जा वायुसेनेतर्फे देण्यात आलेला आहे। या पंचकृषीचं नाव ज्या पद्धतीने एक पुरंदरचा पहिला वैमानिक म्हणून त्यांनी एक ज्योत रोवलेली आहे, भविष्यामध्ये त्यांच्याच कुटुंबाच्या माध्यमातून या मुलांना कुठेतरी एक मॉरल सपोर्ट असावा किंवा कुठेतरी त्यांना सहकार्य असावं यासाठी त्यांनी नक्कीच शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुरंदरच्या या भूमीतून अजून वैमानिक घडतील अशी अपेक्षा श्रीमती वैष्णवी झेंडे यांनी व्यक्त केलेल्या आहेत। अशा या पुरंदरच्या सुपुत्राला ज्याने पुरंदरचं नाव आकाशामध्ये नेऊन ठेवलं अशा स्वर्गीय विंग कमांडर विजय कुमार ज्ञानोबा झेंडे यांना आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्क तर्फे
आदरांजली व्यक्त करतो आणि नक्कीच त्यांच्या कुटुंबांनी ज्या पद्धतीने अपेक्षा व्यक्त केल्या त्या पुरंदरच्या भूमीवर अनेक वैमानिक घडतील अशा यात शंकाच नाही. धन्यवाद.